अरे वा रेवा, काय ग, नवीन सायकल? हो अगं, काल माझ्या आईबाबांनी माझ्यासाठी नवीनच घेतली आहे. आणि हो, आतापासून ना मी तुझ्यासोबत शाळेत येणार नाहीये. हं. अगं आई, ऐक ना, प्लीज मला एक सायकल घेऊन देशील का? अगं रेवाला तिच्या आईबाबांनी घेऊन दिलीये. छाया, सॉरी बाळा, आता तुला सायकल विकत घेऊन देऊ शकत नाही. पण पुढच्या वर्षी ना तुला एक छान सायकल विकत घेऊयात हा. नाही हा, तुम्ही नेहमी असंच करता. माझ्या सर्व मित्रमैत्रिणींकडे सायकल आहे, फक्त माझ्याकडेच नाहीये. छाया, थोडं समजून घेण्याचा प्रयत्न कर बाळा. आपल्या घराच्या दुरुस्तीसाठी आता खूप खर्च करावा लागणार आहे. त्यामुळे आपण सध्या इतर कशावरही खर्च करू शकत नाही. अहो, तुम्ही आता काय विचार करत आहात? आपल्या सर्व खर्चांचा हिशोब करतोय. बाळा, मला माहिती आहे तुला खरंच एक सायकल हवी आहे, पण आता सायकल घेणं आपल्याला जमत नाहीये ना. पण तुला एक प्रॉमिस करतो की पुढच्या वर्षी तुला ना एक मस्त सायकल घेऊन देतो. ओके पप्पा, ठीक आहे. दिवाळी आली, किती मज्जा. काय झालं आहे पप्पा, असे का हसताय? अगं छाया, तुझ्यासाठी एक मस्त सरप्राईज आहे. अहो मला लवकर सांगा ना प्लीज. ठीक आहे, पण अगोदर तू तुझे दोन्ही डोळे बंद कर बरं. आता तुझे डोळे उघड बघू. वाव, सायकल, चक्क नवीन सायकल. पण हे कसं शक्य झालं? तुम्ही तर म्हणालात ना आपल्याकडे सध्या पैसे नाहीयेत. अरे बाळा, तुझ्या पप्पांना दिवाळीचा बोनस मिळाला म्हणून आम्ही तुला एक सरप्राईज द्यायचं ठरवलं. खूप खूप थँक्स. आतापर्यंतचे सर्वात मोठं सरप्राईज आहे माझ्यासाठी. तुम्हालाही कधी एवढं मोठं सुखद सरप्राईज मिळालंय का?